कोणी नंतर काढा आमच्या नंतर काढा म्हणतात. कोणी सुद्धा म्हणतात का तुम्ही आम्ही गेलो ना. ऐका 2 मिनिटं. हे बघा आपण काय त्यांनी काय विरोध केला नाही तर हे करायला पोल, पण जर मोजणीच झाली नाही तर हे कसं पोल लावतात आपल्याला? कसं पोल लावून दिलं त्यांनी? कायद्याने लावलं नाही ते पोल. आपली मोजणी जर झालीच नाही, एक पॉईंट दाखवला सरांनी लगेच बंद केले तिथून, आणि मग कसं काय पोल लावलं? पूर्ण मोजणी झाल्यावरती लावा ना. झालेली नाही यांची. मग कसं काय त्यांनी अर्धवट करून पोल लावलेत? आता याची मोजणी झाली नाही. ते साहेब जर इथून निघून गेले तर लगेच यांनी पोल लावायला सुरुवात केली. मग कसं काय आम्ही म्हणायचं का मोजणी झाली म्हणून? ते सर जेव्हा येतात तेव्हा म्हणतात माझी जमीन आहे, माझी जमीन आहे, पण त्याला आम्ही 2 वर्ष झालं बघतो इथं येतोय माझी जमीन गाजवतोय. ज्याची जमीन होती ना तो ज्याच्याकडून घेतलंय ना त्याच्या संग भांड त्याला इथपर्यंत आण ना आमच्याकडून. मग आम्ही सांगतो ना, आम्ही देतो ना त्याची जमीन आहे. कोण होतं या जमिनीच्या खरेदी विक्री मध्ये? कोण होतं माणूस? आम्हाला सुद्धा विचारलं नाही. नाही नाही, ही जमीन त्यांना बघून द्यायला कोण होतं? आम्हाला सांगता येणार नाही. तुमचं कोण स्थानिक लोक असेल ना कोणी? आलेच नाही. डायरेक्ट गेल्यावर मागच्या वर्षी येत आलेच. मागच्या वर्षी ब्राह्मणाकडून जमीन घेतली ना त्यांनी, तो ब्राह्मण इथं आणला पाहिजे त्यांनी. महेंद्र साधाकार महेंद्र साधाकाराने सांगितलं हे ही जमीन ही जमीन विकली म्हणून, आणि त्या टायमाला यांच्या सोबत ते पण होते ना, तर त्यांच्याशी सुद्धा बोला. कारण का आम्ही एवढं तक्रार करून सुद्धा ती जर आमचं ऐकत नाही म्हटल्यावरती आम्ही काय हे करणार आहेत का? मग बाकीचे दुसरे पण असणार आहेत ना, पण आम्हाला नाही माहिती नाव कोण कोणचे. म्हणजे हे काही एजंट लोकांनी हे केलं? लोकांनीच दिलेले, आणि परच्या पर व्यवहार झालेला आहे. आम्हाला माहित नाही. आम्हाला पण माहिती व्हायला पाहिजे होतं ना, जेव्हा माणूस करतो त्याला तर माहिती झालं पाहिजे ना. ना. आता ताबा घ्यायला आलाय तो. इतके दिवस तो आलाच नाही इथं, आणि एवढं सांगतो का मी भात लावतो, मी विकितो, आम्ही फक्त आमच्या पोटापुरतं पिकवतो, लावायला आणि खायापुरतं करतो. भात लागवड. एजंट लोकांनी परच्या पर व्यवहार केलाय आणि त्याच्यात आम्हाला फसवलं गेलंय. आम्हाला माहिती पण नाही जमीन विकली असं तसं. बोर्ड पण लावलेले त्या खांबळ्याला तिथं, तेव्हा तर कोणालाच माहित नाही. आणि कच पण टाकली ना, ही सुद्धा माहित नाही. आम्हाला माहिती नाही कधी आणून टाकले ती. जबरदस्तीचा त्याचा प्लॅन चालू आहे. रात्रीचं येऊन काही पण इथं करायचं, माणसांसमोर करा ना तुम्ही. आम्ही रात्रीचं येऊन का करतोय? कायद्याने कर. पूर्ण गटाचे कायद्याने करून घे. आम्ही त्याला विरोध करतच नव्हतो, पण तो डायरेक्ट माणसाची धमकी देतो, शिवीगाळी करतो. आम्ही ना काय बोलता, आणि आम्हालाच म्हणतो गावगुंडा. म्हणजे आम्ही बोलले नाही, आमच्या पोरांना म्हणले, आणि त्याचं गाव आहे इथून तर तिथपर्यंत रस्ता भरला होता, आणि आमची फक्त 5-6 पोरं होती त्यावेळी. यांनी गावगुंड घेऊन आम्हाला लावलेत ना, हे मोजणी नाही झालेले. ते सर बोलले का स्थगित केलेले, हे लावायची काही गरज नव्हती, तरी त्यांनी लावले. आणि सरांनी पण आम्हाला दमदाटी दिली, तुम्ही काढू पण नाही दिले त्याने. नक्की हे बाजू घेतात कोणची? म्हणजे त्याने बंद केली तरी हे पोल लावतात. म्हणजे सरांना पण माहिती पाहिजे ना का बंद केली म्हणून आपण कसं काय त्यांना हे करून द्यायचं. पोलिसांना पण माहिती पाहिजे ना का बंद केलं, स्थगित केले, मग त्यांनी का लावून दिलं तिथं? आम्ही त्यांच्याकडून विचारलं तुम्ही काय आम्हाला का नाही सांगितलं, इथं पॉईंट दाखवले. ते बोलतात आम्ही स्थगित केले, अर्ज पाहिला आम्ही, त्यांच्याकडे सह्या घेतलेल्या. त्यांनी सांगितलं का एकच पॉईंट दाखवलाय, तो पाण्यातला एक आणि तिथलं एक पॉईंट दाखवला. नाही मोजणी झाली नाही. त्यांनी काय लावावं मग हे पोल? हे जबरदस्तीने लावले गेलेत. मोजणी पूर्ण झाली नाही न लावले पोल. ती लोक नंतर म्हणत होती काय मिटून घ्या किंवा समजून. नाही आमच्यापर्यंत आलंच नाही, आमच्यापर्यंत आलंच नाही. नाही नाही, आता ते म्हणत होते डॉक्टर काही बुवा आम्हाला मिटवायचं नाही, त्यांनी कायद्याने त्यांचं जे असेल ते घ्यायचं. आम्हाला काहीच नाही, कारण का हे 2 वर्ष झालं तर आम्हाला दमदाटी देऊनच एवढं चाललंय. आम्ही काय बोललो, आम्हाला जर नसेल आमचं तुझं या ज्याने विकले त्याच्याशी आम्हाला भांडायचंय ना, कसं काय विकली म्हणून. येऊन आमचे जे भांडतो, ज्याच्याकडून जमीन घेतली ना सरांनी त्याला इथपर्यंत आणू द्या ना. मग त्याला आम्ही विचारतो का तुझी जमीन आहे का आमची जमीन आहे. आणि उलट सोनवणे डॉक्टर काय गावकऱ्यांनी म्हणतो का तुमचा काय अधिकार आहे इथं बोलायचं. म्हणजे त्यांची फसवणूक केली त्यांच्याकडे त्यांनी जायला पाहिजे. तर ते त्यांना सोडून आम्हाला त्रास देतात. आम्हाला त्रास नाही द्यायला पाहिजे. त्यांनी गावकऱ्यांनी जमिनीच्या बाबतीत त्यांची फसवणूक केली ना. गावकऱ्यांना पण शिवाय देतो तो, डायरेक्ट इथून शिवाय देत आले. नमस्कार. आता काही जास्त गावकरी नाही, पण तुम्ही एक गावकरी म्हणून यांच्या सोबत थांबलात, तुम्हाला बी त्रास झाला थोडा, काय वाटतंय तुम्हाला? आता बोलता बोलता धमकी दिली की तुझ्यावर केस करतो.
आता ते एक लेडीजचा मॅटर जरी माझ्यावर टाकतील किंवा इथं मध्यस्थी तर मोजणी झालेलीच नाही, त्यामुळे त्याच्यात आपण पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे काही विषय नाही, मोजणीवाल्यांनी पण लिहून दिले की आमची मोजणी अपूर्ण राहिली. आपण हे तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवतो थोड्या वेळाने. काय लिहिलंय वाचा. मौजे कारंजा येथील सन 165च्या हद्द अर्जानुसार अर्जदार व लगतधारक शेजदार यांना रिक्सर आगाऊ मुदतीचे नोटीस करून प्रत्यक्ष नेमलेल्या सन मध्ये येऊन आम्ही लगत घटक यांनी दाखवलेल्या माहितीनुसार चुन्याच्या खुणा करून मोजणी यंत्राच्या साधनाने मोजणी काम करून उपलब्ध अभिलेख आधारे हद्दीच्या खुणा दाखवण्यास सुरुवात केली. लगतच भास्कर यशवंत लांडे, सागर शिवाजी लांडे, शिवाजी धवळा लांडे, यशवंत मयजी लांडे, यशवंत मटा पण ते चुकले तिथं, विठ्ठल मयजी लांडे म्हणजे हे पण नाव चुकलेलं आहे, रमेश शिवाजी लांडे, वसंत लागू लांडे, बारकू नागू लांडे, विठ्ठल लागू लांडे, कानिपतात मनोहर लांडे यांनी सरळ मोजणीस विरोध केला म्हणून हद्दकाम करता आले नाही. वरील सर्व परिस्थिती खरी व सत्य असून आहे म्हणून हा जबाब समस्व लिहून दिला असे अर्जदार शिवाजी रोहिदास सोनवणे. आणि त्यांनी मला जाता बोलले. सही आहे खाली. हो सही आहे सर. कोणाची? त्यांचीच ही सही इथे. नाही ही शिवाजीची. पण ते शिवाजी म्हणजे मोजणी ही झालीच नाही. हो डॉक्टर कायदेशीर. कायदेशीर झालीच नाही. मग कायदेशीर मोजणी झाली नाही, मग यांनी एक आणि ते अँगल कशा लावली? आमच्यावर दबाव आणतात की तुमच्या आम्ही केस करू, तुमच्या ओतूरला जाऊन केस करणार आहे आम्ही, तुम्ही काय करणार, गुन्हा दाखल करणार. म्हणजे हे जमीन हडप करण्याचं एक नवीन साधन तयार केलं गेलं का यांनी. आणि जर आमच्यासारख्या आता आमचे भाग म्हणजे पेसा ग्रामपंचायत मध्ये आहे, आमच्या पेसा ग्रामपंचायतला यांनी विचारपूस करायला पाहिजे. काही गोष्टी आहेत पेसा ग्रामपंचायत पण नाही, आता मोजणी झाली नाही तरी पण त्यांनी अँगल तिथं रोवलेले आहे. आता ते मोजणीवाले निघून गेले तरी म्हणजे हे एक प्रकारचं काय म्हणतात ते दंडशाही आहे. काही आपण लोकशाहीत राहतोय, वावरतोय. मग हा कोणता नेम? जर आमच्या आदिवासी लोकांना जर एवढे जर अत्याचार होत असतील तर याच्याकडे लक्ष कोण देणार? उद्या तुमच्यावर बी असं काही हो, माग आता ते मला बोलून गेले ना तुझ्यावर केस करणार. मला शिवी पण दिली त्यांनी, माझ्या आईवरून शिवी दिली, माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. आणि हे बाहेरचे आलेत, तुम्ही यांचे पण एकदा फोटो काढा. हे कशासाठी आलेत? हे सगळे कामाला आलेत का? काही गाव गुंड यांनी गोळा केले? म्हणजे ही आमच्या दडपशाही चालली का आमच्या लोकांना? आता आम्ही गावातला माणूस आहे, व्यक्ती म्हणून मी आलो, तर यांच्या इथं आलो, हे माझ्यावर कारवाई करणार का? हा कोणता न्याय? मला एक तुम्ही सर्वांनी एक न्याय द्यावा यांना, ह्या कुटुंबाला पण. आणि जे असे चुकीचे काय आपलं लोक असतील, लोक किंवा चुकीचे पोलीस स्टेशन जाऊन बळणी केस नोंदवणे हे त्या गोष्टी कुठेतरी थांबवाव्या. पोलिसाच्या धमक्या देऊन असं हे आम्हाला पोलिसांच्या ग्रामस्थांना त्रास जास्त देतात. करून आम्हाला पोलिसांच्याच धमक्या देतात. हे सर्व बाहेरची आणि माणसं मोजणी पूर्ण झाली नाही तरी यांनी लावली. पिढ्यानपिढ्या आम्ही करीत चाललेलो. आणि ते मागाशी त्यांनी विषय मांडला की आम्ही करतोय, तर आम्हाला म्हणजे मी तेव्हा तंटामुक्तीमध्ये होतो तेव्हा ही यांची कितीतरी पिढ्यानपिढ्या ही जमीन कसते आणि खाते, बरोबर की नाही? आणि यांची वहिवाट आहे, यांची ते अचानक आले आमची वहिवाट आहे. ह्या चुकीच्या गोष्टी तुम्ही आमच्या गावकर आमचे सगळे ग्रामस्थ जर एकत्र बसवले तरी ते सांगतील की जमीन कोण करत होतं कोणाची आणि कोणाची.